नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, भारी वाहन निर्माणी हेवी व्हेइकल्स फॅक्टरी याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून या ठिकाणी 1850 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। या संदर्भात आपण सर्व डिटेल बघणार आहोत, कोणत्या पोस्टसाठी आहेत, काय क्रायटेरिया लागतो एज्युकेशनल आणि या ठिकाणी फीस किती असेल। या ठिकाणी बघा, मराठी कट्टा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहतो। या ठिकाणी बघा, युनिट ऑफ आर्म व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्याकडून या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मधून 1850 पदांच्या जागा आहेत। ॲडव्हर्टाइजमेंट क्रमांक दिलेला आहे। या ठिकाणी बघा, ऑनलाईन मोडनुसार या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट कडून फॉर्म भरून घेत आहेत। हे या ठिकाणी बघा, यांचा जो पत्ता आहे अवादी चेन्नई फॅक्टरी, ही तर या ठिकाणी चेन्नईलाही या ठिकाणी जागा आहेत। ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत 1850 पदांच्या। 21,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी रेम्युनरेशन राहणार आहे, प्लस तुमचं सर्व IDA आणि अदर अलाउन्सेस सुद्धा असणार आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं 21 दिवसाच्या आतमध्ये। वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला मी वेबसाईटवरतीच घेऊन जातो। ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल। यामध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकतात। याची प्रोसिजर बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी बघून घ्या। शेड्यूल ऑफ इव्हेंट बघा, ओपनिंग डेट 28/6/2025, क्लोजिंग डेट 19/7/2025 आहे। हाऊ टू अप्लाय वरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर ओपन होऊन जाईल, कशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे किंवा या ठिकाणी अप्लाय लॉग इन वरती क्लिक करून कसं लॉग इन करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे। या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट वरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, या प्रकारची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये बघा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, ऑनलाईन मोड आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे। या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट डेट या ठिकाणी दिलेले आहेत 28/6/2025 ते 19/7/2025 पर्यंत आहे। या ठिकाणी बघा, टेंटेटिव्ह डेट दिली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ट्रेड टेस्टची फर्स्ट फेज मधले, तर 26 ते 27 तारखेला आहे। या ठिकाणी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे। खाली आल्याच्या नंतर बघा, डिटेल ऑफ पोस्ट दिलेले आहेत। 1850 जागा ज्या या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत। या ठिकाणी बघा, ज्युनियर टेक्निशियन ब्लॅकस्मिथच्या आहेत, ते 17 पद आहेत। या ठिकाणी व्हॅकन्सीज ह्या अदर कास्टमध्ये OBC EWS या ठिकाणी SC ST मध्ये डिवाइड केलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी तिथे चेक करून घ्यायचं आहे। तसंच PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा आहेत। या ठिकाणी बघा, ज्युनियर टेक्निशियन ब्लॅकस्मिथच्या 17 आहेत, ज्युनियर टेक्निशियन कारपेंटरच्या 4 जागा आहेत। या ठिकाणी ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिशियनच्या सुद्धा 186 जागा आहेत, खूप जास्त आहेत। या ठिकाणी कास्ट वाईज डिवाइड दिलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या टोटल। ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रोप्लेटरच्या या ठिकाणी 3 जागा आहेत। ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट एक्झामिनरच्या आहेत, याच्यामध्ये एक इलेक्ट्रिशियन आहे, फिटर जनरल आहे, फिटर इलेक्ट्रॉनिक्स आहे, मशिनिस्ट आहे आणि वेल्डर आहे। प्रत्येकी या ठिकाणी जागा 12, 23, 7, 21 आणि 4 आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी ज्युनियर टेक्निशियन फिटर जनरलच्या या ठिकाणी 668 जागा आहेत। या ठिकाणी बघा, फिटर AVPच्या 49 आहेत, फिटर ऑटो इलेक्ट्रिकच्या 5 आहेत, फिटर इलेक्ट्रॉनिक्सच्या 83 आहेत। या ठिकाणी हीट ट्रीटमेंट ऑपरेटरच्या 12 जागा आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा, मशिनिस्टच्या 430 सगळ्यात जास्त जागा आहेत। बघा, या ठिकाणी कास्ट वाईज सुद्धा डिवाइड केलेले आहेत, तर ते चेक करून घ्या, तुम्ही मिस करू नका। ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटच्या 60 जागा आहेत। त्यानंतर पेंटरच्या 24 जागा आहेत, रिगरच्या या ठिकाणी 36 जागा आहेत। या ठिकाणी सँड अँड शॉर्ट ब्लास्टरच्या 6 जागा आहेत आणि वेल्डरच्या 200 जागा आहेत। तर टोटल या ठिकाणी बघा 1850 जागा आहेत। या सर्व कास्टमध्ये डिवाइड केलेल्या आहेत या ठिकाणी कॅटेगरीनुसार। खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल ऑफ सुटेबल कॅटेगरीज बेंचमार्क डिसेबिलिटीचे सुद्धा दिसणार आहे, ते सुद्धा जे डिसेबल असतील त्यांनी चेक करून घ्या। क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बघा, या ठिकाणी ब्लॅकस्मिथ आहे, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागतं NAC NTC STC इन ब्लॅकस्मिथ फाउंड्री आणि फाउंड्रीमेन कारपेंटर। तर या संदर्भातलं टोटल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही स्वतःचं जे आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक करून घेत चला। या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट शाल पासेस मिनिमम 65%, 65% कमीत कमी तुम्हाला माहिती म्हणजे तुमचे असले पाहिजेत। एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे या ठिकाणी 35 इयर्स फॉर कॅन्डिडेट विदाउट, ठीक आहे। या ठिकाणी एज रिलॅक्सेशन बघा, SC ST पास आहे आणि 3 इयर्स OBC किंवा नॉन क्रिमिनल इतर असेल तर त्यांना, ठीक आहे। एक सर्व्हिसमॅन वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे, रेम्युनरेशन दिलेलं आहे त्यांनी डिटेलमध्ये। बेसिक पे मिनिमम बेसिक 21,000 आहे, पुन्हा अलाउन्सेस IDA इज ॲप्लिकेबल, स्पेशल अलाउन्सेस 5% आहे, ॲन्युअल इन्क्रीमेंट तुमचं 3% राहणार आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा, या ठिकाणी अदर बेनिफिट आणि अलाउन्सेस या ठिकाणी खूप आहे, म्हणजे 21,000 प्लस बरंच या ठिकाणी जात आहे। तर या ठिकाणी तुम्ही ते ग्रॅज्युएटी असेल किंवा इतर काही असेल, एक्स ग्रॅटिया पेमेंट असेल, तर हे सगळं जाणार आहे। प्रोसिजर दिलेली आहे त्यांनी, सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीची आहे, शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया केले जाणार आहे। या ठिकाणी बघा, ट्रेड टेस्ट आहे या ठिकाणी,
तुमची जे ट्रेड आहेत किंवा ज्याच्यामध्ये तुमचं सर्व दिलेलं आहे, म्हणजे ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्टचं असेल तर या ठिकाणी क्वालिफाईंग नेचर दिलेलं आहे त्यांनी टोटल. या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्या ते सर्व. त्यानंतर बघा या ठिकाणी बरंच दिलेलं आहे, तुम्ही सर्व माहिती जी आहे ती डिटेलमध्ये या ठिकाणी वाचून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पेमेंट ऑफ फीस वरती क्लिक करायचं आहे. ते या ठिकाणी बघा ₹300 फीस आहे तुम्हाला सगळ्यांना. SC, ST, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेल यांना या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीस नाही, सर्वांना फीस माफ आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बाकीचे गाईडलाईन्स सुद्धा एकदा चेक करून घ्या. त्या संदर्भात तुम्हाला काय काय दिलेलं आहे, फोटोग्राफ किती लागतोय, तुमचे डॉक्युमेंट कशा पद्धतीचं लागतंय, सिग्नेचर लागते, स्कॅनिंग फोटोग्राफ कशामध्ये पाहिजे, तर हे सर्व दिलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत, तुम्ही ते चेक करून घ्या. 1850 जागा आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी. तर तुम्ही याच्यासाठी नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.